21 जून रोजी गाब चित्रपट हा चित्रपटगृहात सर्वसामान्य माणसाचं रोजचं जगणं तसेच दैनंदिन व्यवहारातल्या अनेक गोष्टींचा वेध घेणाऱ्या मराठी चित्रपटांना प्रेक्षकांचा नेहमीच चांगला प्रतिसाद मिळत आला आहे. निखळ मनोरंजनासोबत सामाजिक भान जपणाऱ्या गाब या चित्रपटातही वेगळ्या विषयावर मध्य करण्यात आलेला आहे. अनेक महोत्सवांमध्ये विशेष कौतुक झालेल्या गाब चित्रपटाला सिने अभ्यासक, समीक्षकांसह रसिकांची पसंतीची दाद मिळाली आहे. अधोरेखित करणारा गावाकडच्या रांगड्या मातीतील गाब चित्रपट 21 जूनला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. टाइम लॅम्प्स प्रोडक्शन आणि एजे मल्टीमीडिया प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या गाब चित्रपटाची संकल्पना लेखी आणि दिग्दर्शक अनुपम जत्राटकर यांची आहे. सुमन नारायण गोंटुरे आणि मंगेश नारायण गोंटुरे या चित्रपटाचे निर्माते आहेत. सहनिर्माती अनुपम जत्राटकर आहेत. आशयघन कथानकाला सुमधुर संगीताची जोड देत परिपूर्ण मनोरंजन करणारा चित्रपट गाबच्या या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. चित्रपटातील दादू कैलास वाघमारे आणि फुलवा सायली बांदकर या दोघांच्या प्रेमामध्ये रेडा कशी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो याची रंजकता या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. अभिनेता कैलास वाघमारे, अभिनेत्री सायली बांदकर ही फ्रेश जोडी गाब चित्रपटाच्या निमित्ताने रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. या दोघांसोबत विकास पाटील, उमेश बोळके, वसुंधरा पोखरणकर, श्रद्धा पवार, शेखर जनवाडे यांच्या भूमिका आहेत. छायाचित्रण वीर धवल पाटील यांचे तर संकलन रवींद्र चांदेकर यांचे आहे. गीते आणि संगीत आणि साऊंड डिझाईनची जबाबदारी चंद्रशेखर जानवाडे यांनी सांभाळली असून पार्श्वसंगीत रवींद्र चांदेकर यांचे आहे. आनंद शिंदे, प्रसन्नजीत कोसंबी, सावनी रवींद्र यांचा स्वरसाथ चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे. नृत्य दिग्दर्शक फुलवा खामकर यांचे आहे. ग्रामदेवता प्रतिनिधी रुपाली चव्हाण, कोल्हापूर.